लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता रखडला. लाभार्थी महिलांमध्ये चिंता, जुलैमध्ये दुहेरी हप्त्याची शक्यता. नाशिक. महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या एक संमिश्र भावना दिसून येत आहे. जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अनेक बहिणींच्या बँक खात्यांमध्ये अपेक्षित 1500 रुपयांची रक्कम अद्याप जमा झालेली नाही, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंता आणि अनिश्चितता वाढली आहे. जून महिन्याचे दिवस मोजत असताना हजारो महिला आपल्या बँक खात्यांची नियमित तपासणी करत आहेत. दररोज मोबाईल बँकिंग ॲप उघडून खाते तपासणे हे आता त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. या योजनेवर अवलंबून असणाऱ्या महिलांसाठी हे 1500 रुपये महिन्याच्या खर्चात मोलाचे ठरतात. त्यामुळे त्यांची चिंता स्वाभाविक आहे. पूर्वीचा अनुभव आणि वर्तमान स्थिती. या योजनेच्या इतिहासात असे अनेक प्रसंग घडले आहेत जेव्हा 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित करून दिले गेले आहेत. याच आधारावर अनेक लाभार्थी महिलांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की यावेळीही जून आणि जुलै या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित करून 3000 रुपयांची रक्कम दिली जाऊ शकते. या अनुमानाला पूर्वीच्या अनुभवांचा आधार असला तरी सरकारी पातळीवर याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून या विषयावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. या मौनतामुळे लाभार्थी महिलांमध्ये अनिश्चितता वाढत आहे. सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणि वेळेवर माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे असते, परंतु सध्याच्या परिस्थितीत याचा अभाव जाणवत आहे. मंत्री महोदयांकडून नेमकी कधी हप्ता जमा होणार याबाबत स्पष्ट तारीख जाहीर करणे अपेक्षित होते, परंतु अद्याप असे काहीही घडलेले नाही. यामुळे लाखो महिला अनिश्चिततेत असून त्यांच्या मासिक आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे. मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण आणि भविष्यातील शक्यता. मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण देखील नियमित वेळापत्रकानुसार झाले नव्हते. तो हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच अपेक्षित वेळेपेक्षा काही दिवस उशिरा मिळाला होता. या पूर्व अनुभवाच्या आधारे असा अंदाज लावला जात आहे की जून महिन्याचा हप्ता देखील जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. या विलंबामुळे महिलांची आर्थिक योजना विस्कळीत होते. अनेक महिला या पैशाचे नियोजन करून घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सामग्री किंवा इतर गरजेच्या गोष्टींची व्यवस्था करतात. त्यामुळे विलंब झाल्यास त्यांचे आर्थिक व्यवस्थापन कठीण होते. योजनेचा इतिहास आणि सध्याची स्थिती. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 11 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. जून महिन्याचा हप्ता हा योजनेतील 12वा हप्ता ठरणार आहे. या योजनेने अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी मदत केली आहे. प्रत्येक हप्त्यासाठी सरकार कोणतीही निश्चित तारीख जाहीर करत नाही, जे लाभार्थ्यांसाठी अपेक्षा आणि अनिश्चितता दोन्ही निर्माण करते. या धोरणामुळे लाभार्थी महिलांना नेमके कधी पैसे मिळणार याची अचूक माहिती मिळत नाही. सध्या लाभार्थी महिलांमध्ये आणि सामाजिक माध्यमांवर अशी चर्चा सुरू आहे की जुलै महिन्यात कदाचित 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळू शकतात. या चर्चेला काही तर्कसंगत आधार आहेत, कारण पूर्वी देखील अशा प्रकारे हप्ते दिले गेले आहेत. जर हे खरे ठरले तर जुलै महिन्यात महिलांना 3000 रुपयांची मोठी रक्कम मिळेल. या संभाव्यतेमुळे काही महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे, तर काहींना अद्याप शंका वाटत आहे. एकत्रित हप्ता मिळणे हे निश्चितच चांगले असते, कारण एकदम मोठी रक्कम मिळाल्यास महत्त्वाच्या खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी त्याचा वापर करता येतो. महत्त्वाच्या सूचना आणि सावधगिरी. या संधीच्या कालावधीत सर्व लाभार्थी महिलांनी आपले नाव अधिकृत यादीत आहे का याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण केवळ अधिकृत यादीमध्ये नाव असलेल्या महिलांनाच हा हप्ता मिळतो. जेव्हा हप्ता जमा होईल तेव्हा यादीत नसलेल्या महिलांना निराशा होऊ नये म्हणून ही तपासणी आवश्यक आहे. तसेच बँक खाते सक्रिय आणि आधार कार्डशी योग्य प्रकारे जोडले गेले आहे का याचीही खात्री करून घ्यावी. कधी तांत्रिक समस्यांमुळे किंवा कागदपत्रांमधील चुकांमुळे पैसे जमा होण्यास विलंब होतो. पुढील वाटचाल. सरकारने लाभार्थी महिलांच्या सोयीसाठी नियमित माहिती देणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी अंदाजे तारीख जाहीर केली जावी, जेणेकरून महिला त्यांचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करू शकतील. याशिवाय हप्ता वितरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे देखील गरजेचे आहे. लाभार्थी महिलांनी देखील धीर धरणे आवश्यक आहे आणि अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घेणे योग्य ठरेल. अफवांवर विश्वास न ठेवता सरकारी जाहिराती आणि अधिकृत वेबसाईटवरील माहितीचा आधार घेणे हितावह ठरेल. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. सध्या जून महिन्याच्या हप्त्याचा विलंब झाला असला तरी या योजनेने अनेक महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. जुलै महिन्यात 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असल्याने लाभार्थी महिलांनी आशावादी राहून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल.